गुन्हेगारी कृत्यांसाठी प्रवृत्त होताना सुद्धा दिसत आहेत। अशीच एक घटना घडली आहे वसईमध्ये, जिथं ऑनलाईन गेम खेळण्यासाठी एका मुलानं सावत्र आईचीच हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे। गेल्या काही वर्षांपासून ऑनलाईन गेमिंगचं प्रस्त मोठ्या प्रमाणात वाढलं असून तरुणाई त्याच्या विळख्यात येताना दिसत आहे। कुणी यामध्ये पैसे गमावले आहेत, कुणी मानसिक धैर्य, तर कुणी याच गेमिंगमुळे गुन्हेगारी कृत्यांसाठी प्रवृत्त होताना सुद्धा दिसत आहेत। अशीच एक घटना घडली आहे वसईमध्ये, जिथं ऑनलाईन गेम खेळण्यासाठी एका मुलानं सावत्र आईचीच हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे। हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी वडील आणि मुलाने मृतदेह दफन करून नैसर्गिक मृत्यू असल्याचे भासवले होते। मात्र गुन्हे शाखा 2च्या पथकाने 24 तासांच्या आत हा बनाव उघडकीस आणला। 61 वर्षीय आरशिया खुसरू ही महिला वसई पश्चिमेच्या बाभोळा येथील पेरियार अपार्टमेंट मध्ये एकटीच राहत होती। तिचे पती अमीर खुसरो हे पहिली पत्नी आणि मुलांसह वसई पूर्वेच्या गोखिवरे येथे राहतात। त्यांचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे। 32 वर्षीय मुलगा इम्रान खुसरू याला मोबाईल गेम खेळण्याचे व्यसन होते। त्याला VRPO नावाचा गेम खेळण्यासाठी 1,80,000ची गरज होती। त्याने हे पैसे सावत्र आई आरशिया खुसरू कडे मागितले होते, परंतु तिने पैसे दिले नाही। त्यामुळे इम्रान शनिवारी बाभोळा येथील आरशिया यांच्या घरी गेला आणि तिला लाथाबुक्क्याने मारहाण करून डोके आपटून हत्या केली। हा प्रकार नंतर त्याने वडील आमिर खुसरू यांना सांगितला। त्या दोघांनी मग मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो मृत्यू नैसर्गिक असल्याचे भासवले। एका डॉक्टराकडून मृत्यू दाखला घेतला आणि शनिवारी संध्याकाळी घाईत धार्मिक रीतिरिवाज दफनविधी उरकून टाकला। रविवारी कामवाली बाई घरात आल्यानंतर तिला घरात रक्ताचे डाग दिसल्यानंतर संशय आला। यावत पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांना माहिती देण्यात आली। कौशिक यांनी गुन्हे शाखा 2च्या पथकाला तपास करण्याचे आदेश दिले। गुन्हे शाखा 2च्या पथकाने 24 तासात तपास करून आरोपी इम्रान खुसरू आणि वडील आमिर खुसरू या दोघांना अटक केली। त्यांच्यावर वसई पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023च्या विविध कलमानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे।